तिकडे अहिल्यानगर शहरासह अनेक तालुक्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्यानं शहरासह अनेक तालुक्यातील अनेक शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे। अनेक ठिकाणी पाऊस नसल्यामुळे गरज पडल्यास शाळा व्यवस्थापनानं परिस्थितीचा आढावा घेऊन सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले। अहिल्यानगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय आणि जिल्ह्यातल्या काही तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय, त्यामुळे करण्यात आलेला आढावा घेऊन सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांच्याकडून। प्रसाद, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच दीपाली, प्रसाद आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हो पोहोचलो। नक्कीच दीपाली, अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। सोमवार मंगळवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील दिलेला होता। त्या अनुषंगाने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशे यांनी शाळा व्यवस्थापनाला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिलेले होते। 2 दिवस झालेल्या पावसाने पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांना पूर आला होता। या ठिकाणी सर्व शाळांना सध्या सुट्टी देण्यात आलेली आहे। पाथर्डी तालुक्यातील 30 गाव, करंजी, जवखेड खालसा, कासार पिंपळगाव या ठिकाणी शाळांना अद्याप देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर अहिल्यानगर शहरामध्ये देखील काही शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सुट्टी जाहीर करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाला जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत। निश्चितच धन्यवाद प्रसाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।